विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 12 जुलै. 12 जुलैला माझा असतो वाढदिवस आणि नेमकं कालच वाढदिवसाच्याच दिवशी ना आमची होती वारी. मी तुम्हाला सांगतो, की पंढरीची वारी म्हणजे वेगळाच दिवस होतो आमच्यासाठी. पूर्ण वारी आम्ही पूर्ण करत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीबरोबर आम्ही असतो आणि गोंदवलेपासून म्हसवड हा जो 20-21 किलोमीटरचा जो टप्पा आहे, त्यात आमची वारी होते. मी तुम्हाला सांगतो एक अविस्मरणीय तो अनुभव असतो. वारीत वारकरी असतात आणि मी तुम्हाला सांगू का गोंदवलेपासून अगदी म्हसवडपर्यंत जेवढी गावं येतात रस्त्यात, त्या गावातली लोकं वारकऱ्यांच्या सेवेसाठी लहान-लहान मुलं एवढी सेवा केली जाते. येणाऱ्यांना माऊली म्हटलं जातं आणि आग्रहच असतो, की आमचा प्रसाद किंवा आमचे काय जे सोय केलेली असते, अगदी पाणी असेल, चहा असेल, दूध असेल, अगदी ब्रेकफास्ट असेल, आग्रहच होतो. आणि वाटतं बरं का आपल्याला, की फार छान अनुभव असतो तो. मी तुम्हाला सांगतो, की मी इथे एक फोटो शेअर केलेला आहे. फोटो मी भरपूर शेअर करणार आहे बरं का. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मला ना, ह्यातली सगळी मुलं आहेत ना, आपल्या ऑफलाईन, ऑनलाईन क्लासमधलीच आहेत बरं का. सगळ्यांची मी ओळख पण करून देणार आहे. अजून खूप फोटो मी शेअर केले. पण या फोटोत प्रत्येकाचा चेहऱ्यावरचा आनंद एक वेगळाच आहे बरं का. वारीच्या सुरुवातीचा हा फोटो आहे. इथून गोंदवलेपासून ही वारी सुरुवात झाली आणि नेमकं मी तुम्हाला सांगू का, होता माझा वाढदिवस. तुम्ही गंमत बघा. हा जो फोटो आहे तो आदल्या दिवशीचा आहे लक्षात घ्या. आदल्या दिवशी पण मुलांनी केक आणले होते. म्हणजे रात्री सेलिब्रेशन त्यांना करायचंच होतं आणि नेक्स्ट डे मी तुम्हाला सांगतो, पण हा फोटो पण आदल्या दिवशीचा आहे. ही हॉस्टेलमधली मुलं आहेत आणि खरं सांगू का, या सगळ्यांना मी खूप फटके दिलेत बरं का. म्हणजे खूप त्यांना मी शिस्तीतच ठेवतो लक्षात घ्या. तरी प्रेम आहेच, भरपूर आहे आणि मान्य करतात मुलं, की चांगल्यासाठी सगळं चाललंय. या सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. कणसे मी तुम्हाला सांगू का सगळ्यांची नावं सांगत बसायला म्हटलं तर खूप वेळ लागेल बरं का बाळांनो, पण थोडं प्रत्येकाबद्दल सांगितलंच पाहिजे. कणसे आमच्या साताऱ्यातलाच आहे. ओके. पण चिराग पालघरवरून आलाय. खूप छान तो पण अभ्यास करतोय. हा जो आहे चौगुले तो सांगलीवरून आलाय. पार्थ साताऱ्यातील आहे. पाटील नेरलेवरून आलाय. त्याच्यात तुम्हाला सांगू का, ही साताऱ्याचा आहे, हा नागच आहे. हा घाडगे पैलवान आहे. ओके. कोरे तो आहे नागजवरून. पाटील सुद्धा नागजवरून आलाय. घोरपडे इथलंच आहे. सोहम वाशिमवरून आलेला आहे. आता मी तुम्हाला खरं सांगू का, एक आनंद आहे. मी सांगणार आहे सगळ्याबद्दल. साहिल आहे, माने आहे, कोरे आहे, घाडगे इथं मी आहे. हा जो फोटो आहे आदल्या रात्रीचा आहे मी तुम्हाला सांगतो आणि हा फोटो आहे वारीनंतरचा. तुम्ही चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला, की 22 किलोमीटर जेव्हा चाललो आम्ही उन्हातून म्हणूया आपण, चेहरे प्रत्येकाचे टॅन झाले होते म्हणूया आपण. अगदी वेगळंच झालं होतं. इथं मला एक जाणीव झाली. एक दिवस आपण उन्हातून काय चाललो, की चेहऱ्यावर असा फरक जाणवतोय. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला, की शेतकरी लोकं दिवस-दिवसभर उन्हातान्हात राबतात लक्षात घ्या. किती कष्ट घेतात ते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. पण मला एक सांगताना आनंद होतोय. पाटील आहे, पवार आहे, चव्हाण आहे. सगळ्यांचा रिझल्टची मी गॅरंटी दिली बघा गेल्या व्हिडिओमध्ये, की सगळ्यांना चांगले मार्क पडणारच आहेत. दिवसभर कष्ट घेतायत मुलं. मुद्दा असा आहे मला तुम्हाला सांगायचं आहे, की ह्यातले जे काही मुलं आहेत आमच्यातले बरं का, आता अगदी म्हणूया आपण कदम. त्यानं काय डिसाईड केलं, की नाही चप्पल घालणारच नाही. मग तो कदम असेल, पार्थ असेल आणि अजून एक स्टुडंट होता मला तर आठवत नाही. या तिघांनी पूर्ण वारी कंप्लीट केली पायात काही न घालता. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी फोड मिळत होता. त्रास होणार आहे, पण होऊ दे म्हटलं. वेगळाच अनुभव होता. इथून ना खरं सांगू का, आपली हिंदू संस्कृती जी आहे, सनातन धर्म आहे ना, ह्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कुठल्याही दुसऱ्या धर्माचा द्वेष नाही करायचा, पण आपल्या धर्मातील चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपण केल्याच पाहिजेत. आता वारी का करायची प्रश्न मला विचारू नका, पण अनुभव खरोखर वेगळाच आहे. आता नेक्स्ट इयर आम्ही ठरवलंय, एकच दिवस आम्ही करतो 22 किलोमीटर, नंतर परत यावं लागतंय. पण नेक्स्ट इयर ही संख्या खूप वाढणार आहे. आम्ही 2 दिवस म्हसवडपासून पिलीवपर्यंत पुन्हा आम्ही जाणार आहे. ओके. फोटो शेअर करायचे. साळुंखे सर आहेत. गेली 20 वर्ष आम्ही एकत्र क्लासेस घेतो. सर इंग्लिश शिकवतात, हिस्ट्री, जिओग्राफी शिकवतात. क्लास सुरू केल्यापासून मी एकत्र आहे. कुठला वाद नाही, कधी होणार पण नाही. मगाचीच टीम आहे सगळे. कोरेचा चेहरा असा दिसतोय, पण असू दे, चिडलेला वगैरे नाहीये. तो ओकेच आहे लक्षात घ्या. सगळ्यांचा चेहऱ्यावरचा अथर्व मानेबद्दल सांगायचं राहिलंच. कायम गंध, कायम हसरा चेहरा, रिझल्ट मिळणारच आहे. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली हे फोटो बघा, मला खूप म्हणजे मी थोडं वाटलं स्क्रीनमधून बाहेर जातो. सोहम, ओके. वारीचा जो रथ असतो त्याला बैल जोडलेले असतात. ओके. त्यांच्याजवळ ते फोटो काढलेले आहेत. ह्या सगळ्यांचं मी तुम्हाला सांगू का, आमच्या हॉस्टेलमधली मुलं आहेत ना,
सकाळी जाणार म्हणजे जाणारच गोशाळेत. 30 गायी आहेत आमच्याकडे लक्षात घ्या. गोशाळा आमचीच आहे. आमचे बाबा आहेत तिथं. हरेश्वर तांबोळी त्यांचं नाव आहे. पण आमचीच आहे. आमचीच आहे. आम्ही तिथं सेवा देतोय. मी तुम्हाला सांगू का, ही मुलं असतात. मला जायला जमत नाही. माझे सकाळी क्लासेस असतात. पण आमची मुलं जातात. मग शेण काढणे असेल, गाईंना चारा टाकणं असेल, गाईंना धुवायचं असेल किंवा कडबा-कुट्टी करायची असेल, ते मूर घास टाकायचे असेल, काहीही करायचं असेल, ही मुलं करतायत. आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. याला तर ह्याला आणि पार्थ भोसले यांना पण खूप आवडच आहे. जेव्हा कळालं गोशाळा आहे, त्यानं यानं स्वतःहून फलटणवरून एक ट्रेलर भरून कडबा आणला. याचे वडील त्याला म्हणाले, की "तुला न्यायचं ना, तुझं तू भरायचं आणि तुझं तू उतरवायचं." मग मी तुम्हाला सांगतो, मग ट्रेलर एकाच्या मतीनं भरणं असेल, पुन्हा इथून ह्यानं सगळं केलंय. म्हणजे या मुलांच्यात आवड आहे, पण अभ्यास पण तेवढाच मी त्यांच्याकडून करून घेतोय. आता काय माहितीये का, की हा व्हिडिओ थोडासा वेगळा होईल. तुमच्या लक्षात आलं असेल, एक गोष्ट मला सांगायची आहे. 12 जुलैलाच बर्थडे होता आणि 12 जुलैलाच वारी होती. मला बर्थडे विषयीचे कोणाचे फोन कॉल रिसीव्ह करता आले नाहीत. मुलं आली होती काही जण इथं केक घेऊन, त्यांना मी भेटलो नाही. मित्र असेल, अगदी आई असेल, रिलेटिव्हज असतील, फोन उचलता आला नाही किंवा दरवर्षीप्रमाणे सेलिब्रेशन झालं नाही. सेलिब्रेशन जोरात झालं मी म्हणतो वारीच्या निमित्तानं. हां, सिरियसली खूप मी खुश होतो. आता या फोटोवरून तुमच्या लक्षात आला असेल, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पण तुमच्या लक्षात आला असेल. मी वैयक्तिक तुम्हाला सांगू का? मला ना गाय, म्हैस हा जो प्रकार आहे ना, यांची खूप भीती वाटायची. ते गायीची शिंग बघितली भीती वाटायची मला. त्याच्या अशा शिंग हलवायची ती आणखीन भीती वाटायची. पण गोशाळेच्या निमित्तानं गेल्या वर्षभरात ना माझी भीती गेलेलीच आहे. आणि क्लिअरली सांगू का? तिथं जाऊन गोसेवा करताना एक वेगळाच आनंद होतो. तुम्हाला सांगू का? रोज एक फुल पात्र भरून गोमूत्र मी पितोच. आता तुम्ही म्हणाल तुम्ही जात तर नाही. माझी मुलंही जातात, येताना माझ्यासाठी घेऊन येतात आणि जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी जातो. आता बरेच जण त्याला नावं ठेवतात. म्हणजे आता काही युट्यूबर्स पण असतील ते म्हणतात, की गोमूत्रात काय असं आहे, तसं आहे. घेऊन मी बघितलंय. काय फरक होतोय, काय जाणवतंय हे मला माहिती आहे. आमचे एक आयुर्वेदिक माझे एक मित्र आहेत, ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, बी-ए-एम-एस म्हणतो आपण. त्यांनी मला सांगितलं, की आयुर्वेदिक बऱ्याचशा औषधामध्ये सुद्धा लॅक्सेटिव्ह म्हणून ठीक आहे, त्याचा वापर होतोयच गोमूत्राचा. एक लक्षात घ्या, की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी आहेत. आता ज्याला आवडत नाहीत, त्यांनी नका करू. पण नावं ठेवायची गरज नाहीये. ओके. आता शेवटचा जो हा फोटो आहे, ह्याच्यात तुम्हाला सगळ्यांचे आनंदी चेहरे दिसतील आणि हा हा फोटो आहे गोंदवलेच्या मंदिरातला. हा माझ्या मिसेसचा फोटो आहे. इथं आहे मनीष. मनीष तुम्हाला माहितीच आहे, माझा मोठा मुलगा आहे. छोटा मुलगा अहमदनगरला मॅचेसला गेला होता, तेव्हा तो ह्याच्यात नाहीये. मुद्दा कसा आहे, मग चला व्हिडिओमध्ये फोटो दाखवून झाले, सगळा आनंद झाला. तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्यात. फक्त मलाच योग्य वेळेवर त्याला रिप्लाय देता आला नाही, त्याबद्दल माफ करा. अगदी YouTubeवरचे व्हिडिओना परत ते म्हणतो ना रिप्लाय करणे, ते सुद्धा मला त्यादिवशी जमलेलं नाहीये. आणि आता सगळं YouTubeमधलं व्हिडिओच्या निमित्तानं सगळ्यांचे आभार मानावेत म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलाय. आणि ऐकला, तुम्ही एवढा बघितला तुमच्या मनापासून धन्यवाद. पण काम आहेच सुरू. मी तुम्हाला सांगू का, की मेन टार्गेट आहे आपला रिझल्ट. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. सगळं ठीक आहे. पण अभ्यास तिथं आपण कुठेही कमी पडायचं नाहीये. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.